कारण शेवटी समाज माझ्यासाठी जीव आहे, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्याच्याशिवाय कामं बी होत नाही. त्यांना तीच भाषा कळते. मी काय करू त्याला? ते गोळीत बोललं तर लवकर करत नाही. शेवटी समाज आपल्याला काही करू, आरक्षण आणि आरक्षणाचा एकदा विषय संपला की मी शेतकऱ्याचा बी घेणार. कसा मालाला भाव देत नाही हे, कसं धनगराचं समाज आरक्षण देत नाही ते बी बघतो मी यांच्याकडे. शेतकऱ्यांचा प्रश्न कसा मार्गी लागत नाही, पण एक एक होत आहे. मला एक एक करायची सवय. भले 5-50 मागण्या घ्यायच्या, कोणीच होत नाही. मराठा आरक्षण मराठा समाजाला राज्यातल्या वाटत होतं कधीच मिळू शकत, खरं की नाही? कधीच मिळणार नाही म्हणे आता. कारण क्रांती मोर्चे सुद्धा खूप मोठे झाले. त्यामुळे समाज खचायचा का? एवढे मोर्चे निघून मिळत नाही, आता कशाचं मिळते? पण मराठ्याच्या एकजुटीमुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं. 2 कोटीपेक्षा जास्त मराठा आरक्षणात गेला आतापर्यंत. 2 कोटीपेक्षा जास्त. आता पोरं लागायला लागले, कुणी मेडिकलला लागतंय. आताच कुंदर सांगितलं मला, आमच्या गावात मेडिकलला लागलं, यांचे प्रमाणपत्र निघाले. हा, एक पोलीस मध्ये लागलं. माझ्याकडे अंतर्वाली दर 10-15 पोरं आहेत. कुणी म्हणतो मी पोलीस मध्ये लागलो, कुणी म्हणतो मी आरोग्य विभागात लागलो, कुणी एकतर कुठं त्या कारागृहातच लागला. आपला समाज आणि समाजाचे लेकर मोठे करायचे. 25 जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवलं. आता मला किती सहन होईल मला माहित नाही, कारण प्रत्येक वेळेस मी 8-10 दिवस, 15 दिवस, 16-17 दिवस करायचो. परंतु इतके उपोषण केल्यामुळं मला आता उपोषण सहन होत नाही आणि माझं शरीर पण मला साथ देत नाही आता. कारण मला इतक्या वेदना आहेत की या पायऱ्या आता चढताना सुद्धा 2-3 जणांना मला वर धरून आणावं लागलं. मला प्रचंड वेदना आहेत. पण मी मरायला माझ्या समाजासाठी भेट. 1 मेला तरी चालन, पण माझे करोडो मराठ्यांचे लेकरं सुखी झाले पाहिजे हे स्वप्न आहे. काही काही लोक म्हणतात आता तेच सरकार आहे पहिलंच. काही हा सगळे नाही. सगळे म्हणतात येऊन दे कोणाचं बी, पाया का तुडीत असतो आम्ही त्याला. पण काही म्हणतात तेच सरकार आहे, पुन्हा आहे ते तेम का. आता तर खरी मजा आहे हिशेब चुकता करायची. होऊन द्या आता. पहिल्यांदा दुसरं ढकलेच होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो, आता कळण देतो का नाही. फक्त 25 तारखेला जानेवारीच्या एक काही मराठ्यांनी घरी राहायचं नाही, आंतरवाडी द्यायचं सगळे. सोडलो वर, मी कदारलो होतो 24 घंटे बसू. वरून बघितलं नुसतं, वरून लाल दिसायचं. वरून बघितलं नुसतं लाल. सिगरेट उडीत असते नुसतं मागचं ढोबर दिसायचं सिगरेटाचं. इतके सिगरेट तिथंच पडायचे, तिथंच इथून टाकायचे, तिथंच पडायचं. एक तर असा किस्सा होता, ते सांगायला पाहिजे, सांगतो जाऊ देतो. आपण बैठक नुसतं पोटात, आपला कसा असा सरळ यायचं. आणि मी असं सरळ बोलतो, आडून चर्चा करत नाही, म्हणून तर माझ्या जातीचा माझ्या विश्वास आहे. व्यासपीठावर सगळं तिला इतकं टाकलेलं होतं. तुम्ही कोणी आले असले तर आणा ध्यानात.